आज आपण पाहणार आहोत मशरूम आणि वालाचं बिरडं। मशरूम आपण साफ करून घेतले आणि वालाचं बिरडं आपण सोलून घेतले आणि इकडे आपण लाल तिखट, हळद आणि मीठ घेतले आणि इथे आपण कांदा चिरून ठेवलाय आणि गॅसवर आपण पातेलं गरम करायला ठेवलंय। आपलं आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेजपत्ता टाकणार आहोत आणि पलटून घेणार आहे। याच्यात आपण आता कांदा टाकणार आहोत आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। इकडे आपण भात करायला तांदूळ घेतलेले आहेत, ते धुवून आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि आपला कांदा लाल व्हायला लागलाय। आपण तांदळात पाणी टाकून आणि तांदूळ धुवून घेऊयात आणि ते गॅसवर ठेवूयात, म्हणजे पटकन भात होईल। तांदळात परत पाणी टाकूयात आणि परत एकदा धुवून घेऊयात। आणि इकडे आपला कांदा चांगल्या प्रकारे असा लाल व्हायला लागलाय। आपला कांदा आता लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेऊयात। ते छान असं परतून घेऊयात। आपण लाल तिखट टाकतो, पण ते आपल्याला जसं चवीप्रमाणे लाल, जास्त तिखट, मध्यम त्याप्रमाणे आपण टाकतो। आमचा जास्त तिखट मसाला आहे आणि म्हणतो एवढा लाल लाल दिसतो। आपण त्याच्यामध्ये आता मशरूम सोडून घेऊयात। ही सगळी पातेल्यात टाकून झाल्यावर आपण ती परतून घेऊयात आणि गॅस मध्यम आचेवर ठेवूया। मशरूम परतून झाल्यावर त्याच्यामध्ये नंतर आपण वालाचं बिरडं टाकूया। आता आपण वाल आणि मशरूम दोन्ही परतून घेऊया। आपल्या भाजीवर आता आपण हे ताट ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आता पाणी ठेवूयात। ते पाणी गरम झाल्यावरच आपण भाजीत टाकणार आहोत। गार पाणी कधीच भाजीमध्ये टाकायचं नाही, त्याच्यामुळं भाजीची चव बदलते। कल आलेला आहे, आपण ते आता चमच्याने घाटून घेऊयात आणि इकडे आपल्या पाणी पण गरम झालंय भाजीवरचं, ते आता आपण भाजीत टाकून घेऊयात। आपण भाजीत अजून वाटण टाकलेलं नाही आणि नंतर जर लागलं परत गरम पाणी भाजीत टाकायला, तर ते आपण झाकणावर ठेवून देऊयात। वाटण करण्यासाठी खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं घेऊयात, ही दालचिनी आहे, ही वेलची आहे आणि हा मसाल्याचा जिन्नस आहे, त्याचं नाव विसरले मी। आणि ह्याचं आता आपण वाटण करणार आहे। आता वाटण केलेलं आहे, ते वाटण आपण चमच्याने भाजीमध्ये टाकूया आणि भाजी मस्त उकल आलेला आहे तिला। तिकडे आपला भात पण झालेला आहे। मिरच्या पण तळणार आहोत आणि त्या आपण धुवून कापून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण तळायला ठेवूया। आता मी भात आणि भाजी झालेली आहे, जेवण वाढून घेते, भाजी वाढते। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।